गावच्या शांत दुपारी उसाच्या शेतातून येणारा तो आवाज आणि माझ्या अंगावर शहारे आणतो. बाबांचे मित्र रामू काका, ज्यांना मी लहानपणापासून काका म्हणत आली, त्यांच्या नजरेत माझ्याबद्दल अशी काही ओढ असेल असं मला कधी वाटलंच नव्हतं. पण त्या दिवशी उसाच्या पाचटावर आम्ही जे गुपित साठवलं ते जर जगासमोर आलं तर? काय घडलं होतं त्या एकांतात? उर्मिलाच्या या थरारक प्रवासाची ही गोष्ट नक्की पहा. माझं नाव उर्मिला आणि त्या एका संध्याकाळी माझं आयुष्य एका अशा वळणावर येऊन थांबलं जिथे भीती आणि सुख यांचा संगम झाला होता. मे महिना नुकताच सुरू झाला होता. 12वीचे पेपर संपल्यामुळे डोक्यावरचं अभ्यासाचं ओझं उतरलं होतं. पण गावातल्या त्या शांत दुपारी मला खायला उठायचं. आमच्या घरासमोर 3-4 एकर शेती पसरलेली होती. बाबा दिवसभर तिथेच असायचे. एक दिवस संध्याकाळी 5च्या सुमारास बाबा शेतात जायला निघाले. घरामध्ये बसून कंटाळा आला होता. म्हणून मी बाबांना विचारलं, "बाबा, मी पण येऊ का?" त्यांनी हसून संमती दिली आणि मी पटकन आवरून त्यांच्या गाडीवर बसले. शेतात पोहोचल्यानंतर एक वेगळाच गंध दरवळला होता, ओल्या मातीचा आणि डुलणाऱ्या पिकांचा. बाबा त्यांच्या कामात मग्न झाले. मी चिंचेच्या त्या जुन्या डेरेदार झाडाखाली एकटीच बसले होते. मोबाईलमध्ये रेंज नव्हती, म्हणून थोडा वेळ इकडे-तिकडे फिरले आणि परत त्याच जागी येऊन बसले. मावळतीला सूर्य आलेला होता आणि हवेतला तो गारवा मनाला वेगळीच हुरहुर लावत होता. तितक्यात दुरून कोणीतरी येताना दिसलं. ते बाबांचे जिवलग मित्र रामू काका होते. ते शेजारीच राहायचे आणि त्यांचं शेतही आमच्या शेताला लागूनच होतं. त्यांना पाहताच मी स्मित हास्य केलं. "काय उर्मिला, पेपर कसे गेले?" त्यांनी जवळ येत विचारलं. "चांगले गेले काका," मी उत्तर दिलं. ते माझ्या शेजारी चिंचेच्या ओट्यावर येऊन बसले. बोलता बोलता अंधार कधी दाटून आला हे कळलंच नाही. बाबा लांब उसाला पाणी देत होते. त्यांना आम्ही इथे बसलेले दिसत होतो, पण आमचे बोलणे ऐकू जात नव्हते. रामू काका त्यांच्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होते आणि अचानक त्यांनी मला जवळ बोलावले. "हे बघ, तुझे लहानपणीचे फोटो आहेत माझ्याकडे." मी त्यांच्या मोबाईलमध्ये वाकून पाहू लागले. ते इतक्या जवळ आले होते की त्यांचं डोकं माझ्या डोक्याला टेकलं होतं. त्यांच्या शरीराचा तो उबदार स्पर्श मला जाणवत होता. माझ्या मनात भीतीपेक्षा एक अनामिक सुख दाटून येत होतं. अनेक दिवसांपासून मला एका वेगळ्या सुखाची आस लागली होती, पण ते सुख देणार कोणी नव्हतं. रामू काकांनी हळूच आपला हात माझ्या खांद्यावर ठेवला. तो स्पर्श साधा नव्हता, त्यात एक मागणी होती. त्यांनी माझ्या डोळ्यात खोलवर पाहिलं. त्यांच्या नजरेतील ती चमक आणि आवाजातील थरथर मला खूप काही सांगून गेला. अचानक त्यांनी अत्यंत जवळ हळू आवाजात विचारलं, "उर्मिला, मला जे सुख हवंय ते तू मला देशील का?" ते शब्द ऐकून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. आजपर्यंत त्यांना मी फक्त काका म्हणून पाहिलं होतं, पण आज त्यांच्या स्पर्शात एक पुरुष जाणवत होता. माझं मन दत्तंत होत होतं, पण शरीराला तो स्पर्श हवासा वाटत होता. मी काही क्षण विचार केला, आजूबाजूला अंधाराचा फायदा घेत आणि हळूच मान डोलावली. "हो," मी अगदी खालच्या आवाजात पुटपुटले. माझा होकार ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य आलं. त्यांनी मला अधिक जवळ ओढलं. इतक्यात बाबांनी हाक मारली, "उर्मिला, चल गं, अंधार झालाय, घरी जायचंय." आम्ही दोघेही सावरलो. पण आता जाता जाता रामू काकांनी विचारलं, "कधी भेटायचं मग?" मी डोळे चालवलं आणि म्हटलं, "उद्या सकाळी बाबा मला मामाच्या गावाला जाण्यासाठी लवकर स्टँडवर सोडतील. तुम्ही तिथेच या. आपण बसमध्ये बोलू." ती संपूर्ण रात्र मी झोपू शकले नाही. उद्या काय घडणार होतं, आम्ही कुठे जाणार होतो, हे प्रश्न मला छळत होते. पण त्यावेळी उद्याच्या भेटीची ओढ माझ्या मनाला वेड लावत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे लवकर उठले. आरशात स्वतःला पाहताना आज मला माझं रूप काहीसं वेगळं भासत होतं. चेहऱ्यावर एक निरागसता होती, पण मनात मात्र एक छोट्या वादळाची तयारी सुरू होती. बाबांनी घाईघाईत चहा पिला आणि म्हणाले, "उर्मिला, आवरलं का? एसटीची वेळ होईल. चल लवकर." मी माझं सामान घेतलं आणि बाबांच्या मागे गाडीवर बसले. माझ्या हृदयाची धडधड इतकी इतकी जोरात वाढली होती की बाबांना ती ऐकू येईल की काय अशी मला भीती वाटत होती. बसस्टँडवरील तो देखावा. आम्ही बसस्टँडवर पोहोचलो. गावची माणसं इकडे-तिकडे वावरत होती. मी सारखे रस्त्याकडे डोळे लावून बसले होते. तितक्यात लांबून रामू काका यांनी दुचाकी घेऊन येताना दिसले. त्यांना पाहताच माझ्या अंगावर सरसरून काटा आला. ते अगदी आरामात बाबांच्या जवळ आले आणि गाडी उभा केली. "रामू काका, तू इकडे कुठे सकाळी-सकाळी?" बाबांनी सहज विचारलं. रामू काकांनी चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता उत्तर दिलं,
अरे, ते तालुक्याला जायचं होतं जरा. बाजारात काम आहे आणि काही खतं पण बघायची आहेत. बाबांना त्यांच्या बोलण्याचा अजिबात संशय आला नाही. उलट बाबा म्हणाले, "बरं झालं उर्मिला उर्मिला पण चालली मामाकडे. तिला बसमध्ये चढवून दे व्यवस्थित." काकांचा तो सराईतपणा पाहून मला आश्चर्य वाटलं. इतक्या मोठ्या सत्याला ते किती सहज लपवत होते. तितक्यात बस आली. बाबांनी मला बसमध्ये बसवलं. काकांकडे लक्ष द्यायला सांगितलं आणि ते आपल्या कामासाठी निघून गेले. बसमध्ये खूप गर्दी नव्हती. मी खिडकीपाशी बसले होते. रामू काका माझ्या शेजारीच येऊन बसले. बसने वेग घेतला आणि खिडकीतून येणारा गार वारा माझ्या चेहऱ्याला स्पर्श करू लागला. जोपर्यंत बस गावच्या हद्दीत होती तोपर्यंत आम्ही एकमेकांशी एक शब्दही बोललो नाही. पण जशी बस गावच्या बाहेर पडली तसा वातावरणातील ताण वाढू लागला. रामू काकांनी हळूच आपला हात माझ्या हातावर ठेवला. त्यांचा तो उबदार स्पर्श होताच मी डचकून खिडकीबाहेर पाहू लागले. "घाबरू नकोस, कोणी बघत नाहीये," ते माझ्या कानाजवळ येऊन कुजबुजले. त्यांच्या श्वासांची उष्णता माझ्या मानेला जाणवत होती. आजूबाजूला लोक असूनही त्या गर्दीत आम्ही दोघे एका वेगळ्याच जगात होतो. बसच्या प्रत्येक धक्क्यासोबत जेव्हा आमची शरीरं एकमेकांना स्पर्श व्हायची तेव्हा मनातलं ओझं अजून अनावर व्हायची. पुढच्या मोठ्या स्टँडवर बस थांबली. रामू काकांनी मला खुणेने उतरायला सांगितलं. मी काही न बोलता त्यांच्या मागे मागे उतरले. मला वाटलं होतं की आम्ही तालुक्याला जाऊ, पण त्यांनी बाजूला उभी असलेली एक दुचाकी आपल्या ताब्यात घेतली, जी त्यांनी आधीच तिथे लावून ठेवली होती. बसमागे ते जरबेत पण प्रेमाने म्हणाले. मी आजूबाजूला बघून पटकन गाडीवर बसले. आता आम्ही मुख्य रस्ता सोडून एका कच्च्या रस्त्याला लागलो होतो. दोन्ही बाजूंना फक्त माळरान आणि लांबवर पसरलेली हिरवीगार शेतं होती. वाऱ्याच्या वेगामुळे माझे केस उडत होते आणि मी नकळत त्यांचा खांदा घट्ट पकडला होता. "कुठे चाललोय आपण काका?" मी विचारलं. त्यांनी मागे वळून माझ्याकडे पाहिलं आणि मिश्किलपणे हसून म्हणलं, "अशा जागी जिथे फक्त तू आणि मी असू, दुसरं कोणीच नाही." अखेर एका निर्जन वळणावर त्यांनी गाडी थांबवली. समोर ऊसाचं एक अथांग आणि घनदाट शेत होतं. ऊसाच्या पात्याला चळचळणारा आवाज तो शांततेत स्पष्ट ऐकू येत होता. तिथे माणसाचा मागमूसही नव्हता. रामू काकांनी गाडी एका झाडाच्या आड लावली आणि माझा हात पकडला. "चल आत." त्यांनी ऊसाच्या फडात जाणारी एक रुंद पायवाट दाखवली. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. आम्ही त्या ऊसाच्या गर्द झाडीत शिरलो. बाहेरचं जग, गाव, घर, बाबा सगळं काही मागे सुटलं होतं. आता फक्त आम्ही दोघं होतो आणि समोर होतं ते सुखाचं गुपित, ज्याची मी अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. ऊसाच्या त्या घनदाट फडात जसे आम्ही आत शिरलो तसा बाहेरचा प्रखर उन्हाचा चटका कमी झाला. तिथे एक वेगळाच गारवा आणि ऊसाचा तो गोडसर गंध दरवळत होता. ऊसाची उंच वाढलेली पाती एकमेकांना गुंफवत होती. त्यामुळे वरून सूर्यप्रकाश फक्त काही तिरपांच्या रूपाने जमिनीवर येत होता. आम्ही इतक्या आत आलो होतो की आता रस्त्यावरच्या गाड्यांचाही आवाज येईनासा झाला होता. रामू काकांनी माझा हात सोडला नाही. एका बाजूला पाचट ऊसाची सुकलेली पाने पडलेलं होतं. तिथे पोहोचल्यावर त्यांनी मला थांबवलं आणि वळून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आज एक वेगळीच चमक होती. एक अशी ओढ जी शब्दात सांगता येणार नव्हती. "खूप घाबरली आहेस का?" त्यांनी अत्यंत हळुवार आवाजात विचारलं. मी मान खाली घालून "नाही" असं सुचवलं. पण माझ्या शरीराची थरथर त्यांना सगळं काही सांगून जात होती. त्यांनी आपला हात माझ्या हनुवटीवर ठेवला आणि माझा चेहरा हळूच वर उचलला. माझ्या डोळ्यात पाहताना त्यांनी आपले ओठ माझ्या कपाळावर ठेवले. तो स्पर्श इतका उबदार होता की माझ्या अंगावर सरसरून काटा आला. त्यांनी आपली दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि मला जवळ ओढलं. मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवलं. मला त्यांच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. "उर्मिला, आजपासून तू फक्त माझी आहेस. या एकांतात कोणी आपल्याला बघणार नाही." असं म्हणत त्यांनी माझ्या केसांतून हात फिरवायला सुरुवात केली. रामू काकांनी आपला शर्ट काढला आणि तो जमिनीवर पसरलेल्या पाचटांवर अंथरला. "ये, इथे बस," त्यांनी अगदी प्रेमाने सांगितलं. मी त्या शर्टवर बसले. ते माझ्या अगदी समोर आले. त्यांच्या वाढलेल्या दाढीचे केस माझ्या गालाला स्पर्श होत होते, ज्यामुळे मला एक वेगळीच गुदगुली होत होती. त्यांनी हळूहळू माझ्या ओठांकडे आपला चेहरा नेला.
सुरुवातीला मी थोडी लाजत होती. माझे डोळे आपोआप मिटले गेले. जेव्हा त्यांचे ओठ माझ्या ओठांना भिडले, तेव्हा क्षणभर काळजाचा ठोका चुकला. तो तो एखादा साधा स्पर्श नव्हता, तर अनेक दिवसांपासून मनात दाबून ठेवलेल्या इच्छांचा तो स्फोट होता. त्यांच्या मिठीत एक असा सुरक्षितपणा होता, सुख होतं, जे मी आयुष्यात कधीच अनुभवलं नव्हतं. उसाच्या पात्यांची सळसळ जणू आमच्यासाठी संगीत वाजवत होती. त्यांनी माझ्या गळ्यावर आणि मानेवर आपल्या ओठांनी स्पर्श करायला सुरुवात केली. त्यांच्या प्रत्येक स्पर्शासोबत माझी धडधड वाढत होती. मीही आता त्यांना साथ देऊ लागले होते. माझा हात नकळत त्यांच्या पाठीला घट्ट विळखा घालून बसले होते. त्या दुपारी, त्या भर तारुण्यात आणि उसाच्या त्या एकांतात आम्ही दोघेही जगाचे नियम, नाती आणि भीती विसरून गेलो होतो. तास दो त तास 2 तास कसे निघून गेले हे आम्हाला कळलंच नाही. रामू काकांनी मला ज्या प्रकारे सावरलं आणि जे सुख दिलं ते माझ्यासाठी एका स्वप्नासारखं होतं. आम्ही तिथेच त्या पाचटावर पडून होतो. वरून उसाच्या पानातून येणारी ती उन्हाची तिरपी माझ्या अंगावर पडत होती. उर्मिला, ठीक आहेस ना तू? त्यांनी माझ्या विस्कटलेल्या केसांवर हात फिरवत विचारलं. मी फक्त लाजेत त्यांच्या खुशीत शिरले होते. काका, हे सगळं स्वप्न तर नाही ना? मी विचारलं. त्यांनी मला अधिक जवळ घेतलं आणि म्हटलं, नाही ग वेडे, हे आपलं सत्य आहे. पण हे सत्य फक्त या उसाच्या फळालाच माहिती असावं. आम्ही त्या सुखाच्या धुंदीत असताना अचानक दुरून कोणाच्या तरी खोकण्याचा आवाज आला. आम्ही दोघेही जागीच खिजलो. रामू काकांनी पटकन माझे कपडे सावरले आणि स्वतःचा शर्ट हातात घेतला. कोणीतरी उसाच्या कडेने चालत येत होतं. आम्हाला एकमेकांचे श्वासही आता दडपून ठेवावे लागत होते. जर कोणी आत डोकावलं असतं तर आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. तो आवाज जवळ येत होता, अगदी जवळ. बाहेरून येणारा तो पावलांचा आवाज आता अगदी उसाच्या फळाच्या टोकाशी येऊन थांबला होता. पाचटाचा कडकड आवाज काळजाची धडधड वाढत होता. मी भीतीने रामू काकांच्या छातीला घट्ट बिगणले होते. मनात विचार आला, जर आता कोणी आत आलं तर बाबांना मी काय तोंड दाखवू? गाव काय म्हणेल? रामू काकांनी अत्यंत सावधपणे उसाच्या पात्यांतून बाहेर डोकावलं पाहिलं. एक शेतमजूर खांद्यावर कुदळ घेऊन तिथून जात होता. त्याने क्षणभर तिथे थांबून आजूबाजूला पाहिलं आणि सुदैवाने तो दुसऱ्या बाजूच्या बांधाने निघून गेला. त्याचा आवाज लांब गेल्यावर आम्ही सुटकेचा निश्वास घेतला. उर्मिला, इथून निघणेच योग्य ठरेल, रामू काका गंभीर स्वरात म्हणाले. त्यांनी पटकन स्वतःला सावरलं आणि मलाही नीट व्हायला मदत केली. उसाच्या फळातील त्या सुखाच्या जागी आम्ही पुन्हा एकदा भीतीचं सावट आलं होतं. आम्ही अत्यंत सावधपणे त्या घनदाट उसातून बाहेर आलो. गाडी जिथे लावली होती तिथे पोहोचल्यानंतर रामू काकांनी मला पुन्हा एकदा जवळ घेतलं. आज जे झालं ते आपल्या दोघांच्या काळजाच्या पेटीत कायमचं बंद राहील. कुणालाही याचा सुगावा लागता कामा नये. त्यांनी माझ्या कपाळावर एक शेवटचं चुंबन घेतलं. त्यांनी मला पुन्हा त्याच एस टी स्टँडवर आणून सोडलं जिथून मला मामाच्या गावची दुसरी बस पकडायची होती. बस येईपर्यंत आम्ही अगदी अनोळखी असल्यासारखे उभे होतो, पण नजरेतून बरंच काही बोललं जात होतं. बस आली. मी खिडकीपाशी बसले आणि काकांनी दुरूनच एक छोटासा हात केला. बस सुरू झाली आणि माझ्या डोळ्यांसमोरून उसाचं शेत ते लांब जाऊ लागलं. मामाच्या गावी आणि मनातली काहूर. मामाच्या गावी पोहोचल्यानंतर माझं मन तिथे नव्हतंच. मामा, मामी आणि मावस भावंडाची गप्पा मारताना माझ्या डोळ्यासमोर तो उसाचा फड आणि रामू काकांचा स्पर्श येत होता. रात्री झोपताना उसाच्या पात्यांची ती सळसळ आणि माझ्या कानात घुमत होती. 2 दिवसांनी मी चोरून त्यांना फोन लावला. काका, खूप आठवण येते. मी ओठातल्या ओठात पुटपुटली. पलीकडून त्यांचाही आवाज तितक्यात व्याकुळ होत होता. उर्मिला, माझंही लक्ष कशात लागत नाहीये. तू परत आलीस की आपण पुन्हा भेटू, पण यावेळी कुठेतरी शहरात सुरक्षित जागी भेटू. 8 दिवसांनी मी परत आले. बाबा मला घ्यायला तिथे आले होते. घरी येताना पुन्हा रामू काकांचं घर लागलं. ते तिथेच अंगणात बसले होते. बाबांनी गाडी थांबवली आणि त्यांच्याशी गप्पा मारू लागली. काय रामू, बाजारात काय कसं झालं त्या दिवशी? बाबांनी विचारलं. हो, एकदम छान, काकांनी माझ्याकडे बघून मिश्किलपणे उत्तर दिलं. त्यांच्या त्या बोलण्यात दुहेरी अर्थ फक्त मलाच कळत होता.
जगाच्या नजरेत ते आजही बाबांचे जिवलग मित्र होते आणि मी त्यांची पुतणी. पण उसाच्या त्या फडात आणि आमच्या शहरातील एक असं गुपित माहीत होतं, ज्याने आमचं आयुष्य बदललं होतं. आता मी कॉलेजला जाऊ लागले होते. आयुष्य पुढे सरकत आहे. पण त्या उन्हाळ्यातील उसाच्या फडातील ती दुपार माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात कायमची कोरली गेली आहे. ते सुख, तो थरार आणि ते गुपित नातं मला आजही कधी-कधी शांत बसू देत नाही. आमचा हा लपून डाव आजही सुरू आहे. कधी कोणाचं लक्ष नसताना शेतात, तर कधी शहरात. आमचं हे नातं जगाच्या नियमात बसणारं नसलं, तरी आमच्यासाठी ते वेगळं जग होतं. उसाच्या पात्यांची सळसळ आजही आम्हाला आठवण करून देते. काही गोष्टी गुप्त राहिल्या तरच सौंदर्य टिकून राहतं.